पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्षात ज्युनियर कॉलेज व वोकेशनल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज HSC व HSC बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रामचंद्र पाटील भाऊ, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाश उदगे साहेब, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री M.A. पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री जयंत कदम नाना, पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सन्माननीय श्री संजय कुमार सर, अजित पाटील सर, सर्व पदाधिकारी, लक्ष्मणराव किर्लोस्कर श्री V.V. गायकवाड सर, HSC वोकेशनल विभागाच्या उपप्राचार्य U.D. पाटील मॅडम, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक सर, प्राथमिक विभागाच्या U.V. पाटील मॅडम, पर्यवेक्षक श्री दडस सर, सर्व विभागातील शिक्षक वृंद, गुणवंत विद्यार्थी, उपस्थित पालक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, सुस्वागत। यश उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश। उपस्थित सर्व मान्यवर, पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ, पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती डॉक्टर आशाताई पाटील माई, पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय प्रकाश पुदाले अप्पा, त्याचबरोबर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन M.A. पाटील सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य V.V. गायकवाड सर, MCVCच्या उपप्राचार्य U.D. पाटील मॅडम आणि माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक R.P. कदम सर, ज्या मुलांनी HSC आणि SSC या दोन्ही परीक्षांच्या मध्ये उज्ज्वल यश संपादन केले त्यांचे सुज्ञ पालक आणि विद्यार्थी, त्याचबरोबर ज्यांच्यामुळं हे यश संपादन करता आलं ते करण्यासाठी तुम्हा विद्यार्थ्यांना ज्यांनी अहोरात्र मार्गदर्शन केलं ते माझे सर्व सहकारी वर्ग, या सर्वांचं मी या सत्कार समारंभाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात मी याचा आढावा घेतोय। 108 वर आहे, 108% वर आहे, त्यामुळे मला अभिमान आहे की माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी 12वीच्या आणि MCVCच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास केला, योग्य मार्गदर्शन घेतलं आणि त्यांना वेळच्या वेळी सहकार्य करण्याचं काम त्यांच्या स्कूलने पालकांनी केलेलं आहे। तर पालकांचा त्यात महत्वाचा वाटा आहे। योग्य दिशा दाखवण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी आपल्या मुलाला काय कमी आहे, आम्ही ज्या ज्या वेळा पालक सभा घेतल्या, आमच्या अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पालक उपस्थित ज्यांची त्या पालकांचे विद्यार्थी खरंच चांगल्या पद्धतीने चमकलेले आहेत। आणि मला आणखी एक अभिमानानं सांगावंच वाटतंय की माझा आवडता विद्यार्थी दाशा हा सुद्धा उत्कृष्ट गुण मिळवून या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे। खरंच त्याचं चांगलं स्वप्न आहे, त्याचं चांगलं एम आहे आणि तो नक्कीच आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, आपल्या पालकांचं, आपल्या शिक्षकांचं, आपल्या संस्थेचं नाव नक्कीच या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम तो नक्कीच करेल। त्याला ती सद्बुद्धी परमेश्वर त्याच्या पाठीमागं आहे आणि तो त्या पद्धतीने प्रयत्न करतोय। खरं तर त्याचं किती अभिनंदन करावं ते माझ्या दृष्टीने थोडंच आहे। म्हणून माझ्या या 12वीच्या सर्व फॅकल्टीमधून, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मधून जवळजवळ
51 विद्यार्थी बसले होते आणि 246 विद्यार्थी पास झाले. 5 विद्यार्थी माझे फेल झालेले, पण हे 5 विद्यार्थी जे शाळेला किंवा कॉलेजला फार काळ आलेले नाही, म्हणजे अब्सेंटी, आमचे शिक्षक त्यांना वारंवार फोन करत होते. ते जर विद्यार्थी शाळेत थोडेसे जरी आले असते तरी सुद्धा आपला हा निकाल 100%च्या आसपास गेला असता. तरी सुद्धा मी आपल्या शाळेचा निकाल किंवा आपल्या कॉलेजचा निकाल 98% लागलेला आहे. मी या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापक बंधू भगिनींचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या, त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या पालक वर्गांचं सगळ्यांचं या सत्कार समारंभाच्या वतीनं, मी संस्थेच्या वतीनं, प्रशालेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. त्याचबरोबर माझ्या MCC विभागाचा निकाल, या विभागामध्ये साधारणपणे माझ्याकडं विद्यार्थी बसले होते 52, त्यापैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आणि हा निकाल यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी आलेले नाही, कॉलेजलाच कधी आलेले नाही, असेच विद्यार्थी फक्त नापास झालेले आहेत. ते जर थोडेसे जरी आले असतील तर आम्ही त्याही विद्यार्थ्यांना पासापर्यंत नेऊन पोहोचवलं असतं. यामध्ये योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व अध्यापक बंधू भगिनींचं आणि विद्यार्थ्यांचं, उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचं मी प्रशालेच्या संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या पालकांनाही धन्यवाद देतो. आता आपला जो महत्वाचा निकाल म्हणजे माध्यमिक विभागाचा निकाल परवा लागला. या निकालामध्ये सुद्धा साधारणपणे जे काही विद्यार्थी पास झालेले आहेत आणि 98% त्यांचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. हे जे विद्यार्थी आहेत यांनी खरंच आपल्या शाळेचं नाव, आपल्या संस्थेचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरलेलं आहे. या विद्यार्थ्यांना ज्या ज्या अध्यापक बंधू भगिनींनी मार्गदर्शन केलं, आता समरीमध्ये तुम्हाला ते समजेलच, पण त्या सर्व अध्यापक बंधू भगिनींना आम्ही धन्यवाद देतो. कारण का जे लिहिता वाचता येत नसलेले विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे 10वीला आलेले होते, पण ते पास करण्यासाठी आम्ही एक वेगळी बॅच तयार केली आणि या वेगळ्या बॅच मधून त्यांना पहिल्यांदा लिहिता वाचता यावं असं केलं आणि परत ते पासापर्यंत कसे पोहोचतील या पद्धतीनं तयारी केली आणि त्यामुळे आम्हाला हा निकाल दिसून आला. तर या सर्व ज्यांनी उज्ज्वल यश संपादन केले त्या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा मी प्रशालेच्या आणि संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. पुनश्च एकदा व्यासपीठावरल्या सर्व मान्यवरांचं या सत्कार समारंभाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि हे असंच उज्ज्वल यश तुम्ही विद्यार्थ्यांनी टिकवून ठेवायचं आहे. यश जास्त मिळालं म्हणून हरळून जायचं नाही, ते टिकलं पाहिजे. आता 98 आहेत ना, पुढे 99 कसे होतील हे बघायचंय. 98ला कमी व्हायचं नाही, हे तुम्ही विद्यार्थ्यांनी पाळा आणि तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये चांगली यश संपादन हो अशी आमची संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, झेप अशी घ्या की पाहणाऱ्याच्या माना उंचाव्या, आकाशाला अशी व्यवस्थित घाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून चोहीकडे तुमच्या यशाचा प्रकाश पसरवा. यानंतर 12वी बोर्ड निकाल वाचन करतील ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री व्ही गायकवाड सर. इयत्ता 12वी फेब्रुवारी 2023 चा निकाल जो आहे तो मी उपप्राचार्य म्हणून या ठिकाणी वाचून दाखवतो. 12वी आर्ट्सचा निकाल जो आहे तो 96.45% निकाल आहे. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे भूमिका अशोक फडतरे 87.23% मार्क्स आहेत. दुसरा क्रमांक आहे सुशांत मल्लिकार्जुन दाशाळ 84% मार्क्स आहेत. तिसरा क्रमांक आहे शिवानी वैभव पवार 80.70% मार्क्स आहेत. 12वी कॉमर्सचा जो निकाल आहे तो 94.87% निकाल आहे. प्रथम क्रमांक आहे श्रेया रमेश चव्हाण 89.83%. दुसरा क्रमांक आहे संचिता गिरीश देसाई 87.33 आहे.
तिसरा क्रमांक विभागून आहे पूजा राजेंद्र कांबळे आणि सुप्रिया धोंडीवा लोखंडे 79.67% मार्क्स आहेत. त्यानंतर 12वी टेक्निकलचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये सृष्टी भास्कर जाधव 88.17% निकाल आहे. दुसरा क्रमांक आहे तो प्रथम क्रमांक सृष्टी भास्कर जाधव, दुसरा क्रमांक प्रणाली उदयकुमार साळुंखे 87.33% निकाल आहे. तिसरा क्रमांक आहे आदिती संदीप देसाई 86.83% मार्क्स आहेत. त्यानंतर 12वी जनरल सायन्स जो वर्ग आहे त्याच्यामध्ये 12वी डचा निकाल जो आहे तो 100% आहे. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक प्रतिज्ञा ज्ञानेश्वर पेटकर 85.17% आहे. दुसरा क्रमांक आहे नेहा अधिकराव यादव 82.33%. तिसरा क्रमांक आहे आर्यन धनाजी साळुंखे 82.17% मार्क्स आहेत. त्यानंतर 12वी ईचा पण निकाल पीसीएमचा जो आमचा वर्ग असतो त्याच्यामध्ये 100% निकाल आहे. त्याच्यामध्ये साक्षी नितीन जाधव प्रथम क्रमांक आहे. दुसरा क्रमांक अनिशाप्पा सूर्यवंशी तृतीय क्रमांक 79.83%. तिसरा क्रमांक आहे प्राची प्रदीप शिकरे 79.50% निकाल आहे. सायन्स विभागाचा 2 वर्गाचा निकाल 100% आहे. 12वी टेक्निकल वर्गाचा जो निकाल आहे तो 97.56% आहे. या निकालामध्ये एक विद्यार्थी एका विषयामध्ये नापास आणि एक विद्यार्थी परीक्षेला फॉर्म विद्यार्थ्यांनी भरला होता आणि ती बसलेली नाही, त्यामुळे तो थोडासा निकाल कमी आहे. बाकी आमचा सायन्सचा निकाल ओव्हरऑल 100% निकाल आहे. चांगल्या पद्धतीनं विशेष प्रावीण्यमध्ये 46 विद्यार्थी आहेत, प्रथम श्रेणी 85 आहेत. कॉमर्स विभागाचा निकाल 94.87, याच्यामध्ये 8 विशेष प्रावीण्यमध्ये आहेत आणि 23 जे आहेत ते प्रथम श्रेणीमध्ये आहेत. त्यानंतर आर्ट्स विभागामध्ये 96.42 आहेत, 10 विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीमध्ये 20 आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विषयामध्ये 200 पैकी 200 गुण असणारी जाधव सृष्टी भास्कर आहे. त्याच्यानंतर ह्या वर्षाच्या निकालाचं वैशिष्ट्य असं आहे की या वर्षामध्ये कॉमर्स विभागामध्ये आमची विद्यार्थी जी आहे तिनं यश संपादन केलेलं आहे. त्या सर्व विभागातून कॉमर्स विभागातली आमची श्रेया रमेश चव्हाण ही विद्यार्थी 89.83% मार्क्स आहेत. कारण आपल्याकडे कसं होतं जनरल सायन्सचा जर विचार केला किंवा टेक्निकलचा विचार केला प्रॅक्टिकल मार्क भरपूर असतात. 200 मार्कांचा थेरी असते. त्यामध्ये कॉमर्सची विद्यार्थ्यांनी आर्ट्सची पण 2 कॉमर्सची विद्यार्थी आणि 1 आर्ट्सची विद्यार्थी आपल्याला पूर्ण शाळेमध्ये आलेल्या प्रथम 3 गुणवत्तामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी दिसतात. आपल्याला एकंदरीत निकाल चांगला आहे. परिसरामध्ये निकाल काही शाळांचे जर बोर्ड वगैरे 100% निकाल आहेत, पण त्या काही प्रथम कला विभागातून प्रथम वाणिज्य विभाग तिथं मार्कच त्या ठिकाणी दाखवलेले नाहीत. आपल्याकडे कसं आहे संख्या भरपूर आहे तर देखील आपण गुणवत्तेसाठी मी आणि माझी सहकारी टीम जी आहे ती सतत प्रयत्नशील असते. आम्ही विद्यार्थी दत्तक योजना ह्या वर्षी राबवली. योजना जुन्याच आहेत पण पूर्वी कागदावरती असायची, आता त्याच्याने त्यावर्षी मी सातत्यानं पाठपुरावा करून ह्या वर्षी उपराष्ट्रपती पदावरचा कार्यभार मी घेतला. त्यानंतर थोडंसं बदल करण्याचं ठरवलं. प्रत्येक धोरण कागदावरती न राहता ते प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट होईल यासाठी शिक्षकाचा थोडंसं रोष करून प्रत्येकानं मागे राहून त्या पद्धतीनं यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटण्याचं काम यावर्षी मी केलेलं आहे. यावर्षीचा निकाल थोडासा आपला कमी लागलेला आहे किंवा सायन्सची गुणवत्ता थोडीशी कमी अशी आपल्याला वाटते. पण कसं आहे सीईटी वरती ऍडमिशन आहे, शासनाची धोरणे वेगवेगळे आहे. त्याच्यामुळे कॅटेगरीला 45% मार्क्स ग्रुपला पडले, ओपनला 50%ला पडले आणि इंजिनिअरिंगला सीईटीला 1-2-3 मार्क पडले तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते. आणि त्या आयआयटीचा जर विचार केला आपण 12% एखाद्या चांगल्या ट्रेड मिळते ऍडमिशन. त्याच्यामुळे काय मुलांचं त्या ठिकाणी थोडंसं उदासीनता निर्माण झाली आणि सरांनी सावंतसाने मगाशी सांगितले कोविडच्या काळात इंग्रजी शाळांमधूनच मार्ग देऊन आलेले तर देखील 10वीचा अभ्यासक्रम 12वीचा अभ्यासक्रम आणि टॉप अभ्यासक्रम आहे. केंद्रीय सीबीएसई लेवलचा जो अभ्यासक्रम आहे त्याला फेस करत असताना निश्चितच आमच्या समोर सुद्धा शिकवण्यासाठी कारण पूर्वी कसं होतं गेल्या वर्षी कसं होतं 25% सिलेबस कमी करून 75% सिलेबस शिकवायचा होता. त्याच्या अगोदर शाळेनेच परीक्षा घेतल्या होत्या, त्याच्यावरतीच नंतर निकाल होता. त्यामुळे भरघोस यश दिसायचं. पण आता दरार निकाल जो आहे तो ह्या विद्यार्थ्यांचा 12वीला त्या ठिकाणी कस लागलेला आणि कसदार निकाल आहे. दुसरे एक निकालाचं वैशिष्ट्य आहे आर्ट्स मध्ये दिव्यांग विद्यार्थी आहेत सुशांत मल्लिकार्जुन दासया. याची सुरुवातीपासून प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्यानं भाग घेतला आणि त्याला पहिला क्रमांक मिळवायचा होता, त्याचा हुकलेला आहे. पण त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी त्यानं सुरुवातीपासून प्रत्येक स्पर्धेमध्ये जरी अंक असला तरी वक्तृत्व स्पर्धा असेल प्रत्येक स्पर्धेमध्ये हिरिरीने भाग घेतला. एक चांगलं व्यक्तिमत्व त्याचं पुढील भावी आयुष्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. आणि एकंदरीत आमचा जो निकाल आहे तो चांगला आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्व विभागाचा निकाल वाढवण्यासाठी जे काही पुढीकार सायन्स विभागाचे आहे गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही गुणवत्ता वाढ विभाग त्या ठिकाणी केलेला तयार आहे. यावर्षी सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पण नियोजन दिलेले आहे. कोणत्या परीक्षा घ्यायच्या काय घ्यायच्या कधी घ्यायचं सगळं नियोजन घेणार. धन्यवाद सर. एसएससी बोर्ड माध्यमिक विभाग निकाल पर्यवेक्षक श्री आर.बी. कदम सर. माध्यमिक विभागाचा हा जो निकाल आहे
तो निकाल मी तुमच्यासमोर सादर करत आहे. प्रथम मी संस्थेला धन्यवाद देतो, कारण पूर्ण वर्षामध्ये संस्था आमच्या पाठीशी राहिली. मी जी काही मागणी केली, सावंत सरांनी जी काही मागणी केली ती पूर्ण आमची मागणी केली. कारण 10वी आम्ही 1 जून पासून चालू केली आणि आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी 1 जून पासून अगदी मार्च पर्यंत, कधी फेब्रुवारी एंड पर्यंत शिक्षकांनी त्या मुलांच्या पाठीमागे लागले. त्यामुळेच हा यश आम्हाला मिळाला. तर त्यामध्ये आम्ही प्रथम सांगतो आम्ही काय केलं विद्यार्थ्यांसाठी. तर प्रथम विद्यार्थ्यांनी कच्चे विद्यार्थी आम्ही बाजूला काढले. आमच्याकडे 6 वर्ग आहेत. 6 वर्गामध्ये 4 सेमीचे वर्ग आणि 2 बिगर सेमीचे वर्ग आहेत. तर बिगर सेमीचे असे वर्ग काही होते तर आपल्या शाळेचं किंवा संस्थेचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही वेचून मुलं घेत नाही. जे मुलं येतात त्यांना आम्ही घेतो. मग त्यांना लिहिता वाचता येऊ दे न येऊ दे. आता 10वीला तशी काही मुलं घेतलेले. तर असा एक विद्यार्थी सरांनी मागच्या वर्षी घेतलेला होता. मी म्हटलं सुद्धा तर त्याला लिहिता वाचता येत नाही, बाहेरचा विद्यार्थी होता. सावंत म्हणे नाही घ्यायचं काय असू दे. तर त्याला आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी इतका प्रयत्न केला त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी. कच्चे विद्यार्थी जे बाजूला आम्ही काढले त्यांना लिहिता वाचता मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या शिक्षकांनी लिहायला शिकवलं, त्यांना वाचायला शिकवलं. एक वर्ग त्यांच्या लायब्ररीच्या शेजारी आम्ही एक वर्ग तयार केला होता त्यांच्यासाठी. तर रोज ते यायचे 10 वाजता आणि त्यांना प्रथम त्यांना लिहिता वाचता शिकवलं. गणित शिक्षकांनी 23 वजापैकी त्यांना शिकवली, मराठी 24. आणि त्यानंतर आम्ही स्कॉलर बॅच काढलेले होते. स्कॉलर बॅच जे दररोज 4 तास त्यांनी आम्ही घेतलेले, शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्या शिक्षकांनी आमच्या असं सांगितलेलं होतं की तुम्ही कधीही या. काही वेळेला जेवायच्या सुट्टीत सुद्धा मुलं येत होती. शिक्षक जेवायचे सोडून त्यांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मार्गदर्शन केल्यानंतर सराव परीक्षा आम्ही घेतली. पहिले साप्ताहिक परीक्षा आम्ही 1 जून पासूनच चालू केली. 1 जूनला परीक्षा आमची 1 जून पासून सुरू होती 4 तास. 1 जून पासून सुरू केले. लगेच 15 जून पासून मी साप्ताहिक परीक्षा सुरू केला. आता 9वीलाही साप्ताहिक परीक्षा सुरू केला. त्याचा आम्हाला फायदा झाला. भरपूर परीक्षावर जे सेमीचे होते त्या वर्गाचा 100% निकाल लागला. त्याचा मला अभिमान आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, मराठीचे 2 वर्ग होते. मराठीच्या 2 वर्गामध्ये एक टेक्निकलचा वर्ग होता. तर त्या टेक्निकलच्या वर्गामध्ये 4 विद्यार्थी असे होते की त्यांना काहीच येत नव्हतं. त्याची क्लास टीचरचं बडगुजर सर होते. तर त्यातले 2 विद्यार्थी असे होते काहीच येत नव्हतं त्यांना. आणि एक विद्यार्थी असं होते त्याचे वडील वारले. वडील वारल्यामुळे तो विद्यार्थी येऊ शकला नाही. सरांनी बऱ्याच वेळेला घरी गेले, सर त्यांना समजावून सांगितलं. नंतर तो शेवटी आपली तसा डिस्टर्ब झाला होता विद्यार्थी. डिस्टर्ब झाल्यामुळे तो येऊ शकला नाही. तर तो नंतर सरांनी प्रयत्न करून तो फक्त नापास झाला. आणखी असा विद्यार्थी तो कधी येतच नव्हता आणि उर्मट होता. असा उर्मट होता की कोणाची आम्ही नादी लागत होतो. मी संस्थेच्या एका नाव घातलेलं होतं की असाच आडवा बोलतोय, तो पोलीस स्टेशनला जाणार नव्हते. थोडं काही केलं तर पोलीस स्टेशनला जाणार. अशा पद्धतीने भाऊ तुम्ही चर्चा केली की असं सांगितलं. भाऊ म्हणजे काय करायचं, जाऊ दे केला पोलीस स्टेशन, तर त्याला सोडायचं. पण तो आलाच नाही. त्यामुळे ते 2 विद्यार्थी नापास आहेत. म्हणजे ब मध्ये 2 विद्यार्थी नापास आहेत मराठीमध्ये. आणि दुसरा जो होता तो फचा वर्ग. फचा वर्ग जवळजवळ मी सुरुवातीला एक 10 विद्यार्थी नापास होणार आणि त्यांना प्रयत्न करायचा. आणि त्या वर्गात 65 संख्या होती. आणि मला सांगा अभिमान वाटतो त्या वर्गाचे MS पाटील मॅडम क्लास टीचर होते. तर MS म्हणजे 65 मुलं, त्यात कच्ची मुलं. आता सेमीच्या मुलांना थोडं मार्गदर्शन केलं, थोडं सांगितलं ते होतं. पण त्या वर्गात फक्त 5 विद्यार्थी नापास, 3 विद्यार्थी नापास आहेत त्या वर्गात फक्त. म्हणजे 10 विद्यार्थी आम्ही धरलेले होते. पण ते 10 विद्यार्थी असे होते की लिहिता वाचता न येणारे विद्यार्थी होते. परंतु ते विद्यार्थी आम्ही कच्चे विद्यार्थी म्हणून बाजूला काढले. थोडं त्यांना नर्वस झाले की आम्ही कच्चा आहे असं आहे ते. काय नाही म्हटलं, तुम्ही अप्रगत आहे म्हणणार. तुम्हाला प्रगत करायचं. तुम्ही फक्त लिहायला वाचायला शिका व्यवस्थित. नंतर पहिले 6 महिने त्यांनी लिहायला वाचायला त्या वर्गाला शिकवलं. मॅडम एवढं कडक धरलं की मला काही मुलं आली की आम्हाला मॅडम नको, दुसरे शिक्षक द्या. म्हणजे उलट होतं, मॅडम पुढे नको म्हणायला लागले तर आम्हाला कडक झालं. पण त्याचा परिणाम हा निकालावर झाला. 3-4 विद्यार्थी होते की कधी नाही येणारे होते. त्यात ते काही विद्यार्थी ह्याला होते घुसखोरी वगैरे असं काय करतो. घुसखोरी कर्नाटकातले होते. कर्नाटकातले 2 विद्यार्थी ते येतच नव्हते. किती वेळा सांगितलं म्हटलं शाळेमध्ये काय करतात की हा मुलगा एक नापास होणार आहे असं वाटते समजा.
तर त्यांच्या पालकांना बोलवून घेतात आणि त्यांना समजावून सांगतात की आता काय फॉर्म भरू नका, तुम्ही पुढल्या वर्षी भरा, नापास होणार वगैरे असं. तर निकाल 100% लावण्याचा. तर आपला हा उद्देश 100% निकाल लावण्याचा नाही, आपला हा सगळ्या समाजातील वर्गाला समोर घेऊन जायचं, आपल्याला बरोबर घेऊन जायचं, ह्या दृष्टीनं आमची शाळा प्रयत्न करते. संस्थेला मला सांगितलं जे येतील त्यांना आपण घ्यायचं आणि त्यांना आपण तयार करायचं. तयार विद्यार्थी कोणी घेतात, अकॅडमी बाहेरचे जे आहेत ते तयार विद्यार्थी घेतात. तयार विद्यार्थी घेऊन कोणी करेल, परंतु आपण काय करतो, कच्चे विद्यार्थी किंवा सगळ्या प्रकारचे विद्यार्थी घेऊन आपण त्याला तयार करतो. तर अशा पद्धतीनं हा सेमीचा जो निकाल आहे तो निकाल आपला 100% लागला. सेमीचा निकाल 4 वर्गाचा 100% लागला, 2 वर्गामध्ये फक्त मराठीमध्ये. अशा पद्धतीनं एक समरी तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी रेवती रघुनाथ जाधव 97.40% मार्क आणि विशेष म्हणजे त्याला गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क पडलेले. अभिनंदन. नंतर द्वितीय क्रमांक ऋतुजा सतीश फाळके 96.80 मार्क पडले. तृतीय क्रमांक कुमार सत्यजित दीपक कुंभार 95.60 मार्क पडलेले. चतुर्थ क्रमांक तेजस्विनी दाजी सिसा 95.20 मार्क पडलेले आणि पाचवा क्रमांक कुमारी हर्षल अरविंद भुजरे 94.40 मार्क पडले. तसेच विषयवार बघा, बाहेरच्या विषयाचे तुम्ही मार्क बघा कशा पद्धतीने असतात बाहेरच्या शाळेमध्ये किंवा एकूण टक्केवारी गायकवाड सरांनी सांगितलं त्या पद्धतीने जे टक्केवारी असते ते कमी असते टक्केवारी, काही पण देत पण नाही. बॅनर बघा काय काय बॅनरवर ते टक्केवारी आपण जे काय आहे ते समोर केले. एकही विद्यार्थी आपण इकडे तिकडे केलेलं, काय काय विद्यार्थ्यांची जी टक्केवारी असते चुकीची टक्केवारी दिलेली, 2 मी बघितली तर टक्केवारी चुकीची दिली. तर अशा पद्धतीनं हे मार्क आहेत. नंतर विषय काय बघा, मराठी 100 पैकी 95 मार्क आहे. तर 95 मार्क पडणारे 3 विद्यार्थी आहेत. यामध्ये कुमारी हर्षल अरविंद भुजरे, कुमारी वैष्णवी अमर पाटील आणि कुमारी साक्षी संदीप सूर्यवंशी. त्याला 95 मार्क पडले 100 पैकी. नंतर हिंदीमध्ये 100 पैकी 95 असे 3 विद्यार्थी आहेत. कुमारी रेवती रघुनाथ जाधव, कुमार तेजराज अजित पाटील आणि कुमारी तेजस्विनी दाजी सिसा यांना 95 मार्क पडले हिंदीमध्ये. नंतर इंग्रजीमध्ये कुमारी सई रमेश पोटे त्यांना 96 मार्क पडले 100 पैकी. गणितामध्ये कुमारी रेवती रघुनाथ जाधव 100 पैकी 100. नंतर विज्ञानमध्ये कुमारी वैष्णवी अमर पाटील, कुमारी अनुष्का अनिल आवटे, ऋतुजा सतीश फाळके यांना 100 पैकी 96 मार्क पडलेले आहेत. आणि समाजशास्त्रामध्ये कुमार सत्यजित दीपक कुंभार आणि कुमारी तेजस्विनी दाजी सिसा हिला 96 मार्क पडले 100 पैकी. आणि टेक्निकल मध्ये कुमार तेजस अजित पाटील 100 पैकी 100 गुण मिळाले. आणि विशेष म्हणजे टेक्निकल मध्ये जवळजवळ 90 मार्क पेक्षा जवळजवळ 44 विद्यार्थी 90 पेक्षा जास्त मार्क पडणारे 44, म्हणजे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे प्रशालेसाठी. त्यानंतर एकूण 251 विद्यार्थी बसले, त्यामध्ये 246 पास झाले, 5 अनुत्तीर्ण झाले. एकूण निकाल 98% लागला आणि सेमीच्या 4 वर्गाचा निकाल हा 100% लागलेला. नंतर विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी 191 गुणवंत विद्यार्थी. प्रथम श्रेणीमध्ये 82 विद्यार्थी आहेत, द्वितीय श्रेणीमध्ये 43 विद्यार्थी आहेत आणि टेक्निकल विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळवणारे 44 विद्यार्थी. अशा पद्धतीनं येता 10वीचा निकाल लागलेला आहे. हा 10वीचा निकाल हा फक्त आमच्या शिक्षकांच्या मुळे नाही किंवा विद्यार्थ्यांमुळे लागलेला नाही, तर यामध्ये संस्था सामील आहे. तसेच आपण पालक, शुद्ध पालक बोलतो, कारण आम्ही ज्या वेळेला पालकांना ज्या काही सूचना दिल्या, वर्ग शिक्षकांनी ज्या काही सूचना दिल्या त्या सूचनेचं अगदी काटेकोरपणे ते आम्ही पालन केलं. अगदी कोणत्याही परीक्षा असू देत, ज्या वेळेला स्कॉलर विद्यार्थ्यांना बोलवलं त्यावेळेला ते आमच्यावर हजर राहिले. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर त्या पालकांचाही सिंहासा वाटतोय. त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी अगदी कसोटीने प्रयत्न करतात, त्याचंही हे फल आहे. त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. HSC वोकेशनल विभाग निकाल वाचन करतील वोकेशनल विभागाच्या उपप्राचार्या डॉक्टर युडी पाटील मॅडम. सर्वांना नमस्कार. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस HSC वोकेशनल विभागाचा सन 2023 फेब्रुवारी मार्चचा
निकाल आढावा किंवा गोषवारा। याच्यामध्ये व्यवसाय शिक्षण विभागाकडे आमच्याकडे 7 ट्रेड आहेत एकूण। तर या 7 ट्रेडमध्ये जे निकाल लागलेला आहे तो एकूण 92% निकाल लागलेला आहे। सरांनी मगाशी सांगितलेलंच आहे। त्यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा विभाग जो आहे त्याचा निकाल 100% लागलेला आहे। ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी 100% निकाल आहे। बँकिंगचा निकाल 100% आहे। अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटचा निकाल 80% आहे। हॉर्टिकल्चर विभागाचा निकाल 100% आहे। त्याचबरोबर ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्सचा निकाल 100% आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विभागाचा निकाल जो आहे तो 78% आहे। यामध्ये काय झालेले आहे, जे विद्यार्थी परीक्षेलाच बसलेले नाहीत 4 ते नापास झालेले आहेत। त्यामुळे कसं म्हटलं तर हा 100%च निकाल म्हणण्यात येईल। तर या विभागामध्ये प्रथम आलेले 3 क्रमांक बघा, कुमारी कोळी अश्विनी स्टिटान हिला 78% मार्क आहेत। दुसरा नंबर आहे कुमारी पाटील अपर्णा अनिल हिला 75% मार्क आहेत आणि तिसरा जो क्रमांक आहे तो आहे कुमारी राडे अस्मिता चंद्रकांत हिला 68% मार्क आहेत। तर अशा पद्धतीनं प्रथम 3 निकाल आलेले आहेत। तर व्यवसाय शिक्षण विभागाकडे सर्व शिक्षक आणि आमची पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सदस्य, आमचे हेडमास्टर श्री सावंत सर या सर्वांना मी सहकार्याबद्दल धन्यवाद देते आणि विशेष करून निकाल अतिशय चांगला लागला त्याबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन करते आणि मी माझा निकालाचा घोषवारा इथंच थांबवतो। जय हिंद। धन्यवाद। अतिथींचा सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे। म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आपले सर्व पाहुणे आणि संस्थेचे सर्व संचालक यांचा सत्कार संपन्न होत आहे। सर्वप्रथम पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री एस सावंत सर यांनी करावा अशी विनंती। यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय श्रीमती डॉक्टर आशाताई पाटील तथा माई यांचा सत्कार HSC व्होकेशनल विभागाच्या उपप्राचार्य माननीय डॉक्टर योगी पाटील मॅडम यांनी करावा अशी विनंती। यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाश कुदले साहेब यांचा सत्कार ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री बेबी गायकवाड सर यांनी करावा अशी विनंती। यानंतर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री यमे पाटील सर यांचा सत्कार सुपरवायझर आरपी कदम सर यांनी करावा। तसेच संस्था संरक्षक माननीय श्री अजित पाटील सर यांचा सत्कार येवले सर यांनी करावा विनंती। यानंतर गुणवंत विद्यार्थी सत्कार होते। धन्यवाद। शिरपेच्या तुमच्या आदर भावाचे शाल पांघरतो जी मनात आहे आमच्या। गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न होत आहे। पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ यांना विनंती की त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा। सर्वप्रथम इयत्ता 12वीची विद्यार्थिनी कुमारी स्नेहा रमेश चव्हाण 89.83 कॉमर्स विभागातून प्रथम व सर्व विभागातून प्रथम। पुष्पगुच्छ देऊन गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होत आहे। कुमारी सृष्टी भास्कर जाधव 83.17 सर्व विभागातून द्वितीय व सायन्स विभागात प्रथम। या विद्यार्थिनीचं विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स विषयात 200 पैकी 200 गुण घेऊन तिने हे यश संपादन केले आहे। यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई यांना की त्यांनी पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा। कुमारी प्रणाली उदयकुमार साळुके 87.33
सायन्स विभागातून द्वितीय व सर्व विभागातून तृतीय. कुमारी संचिता गिरीश देसाई 87.33 कॉमर्स विभागातून द्वितीय व सर्व विभागातून तृतीय. तिचा सत्कार संपन्न होत आहे. माईंच्या हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे. यानंतर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन सन्माननीय श्री एम ए पाटील सर यांनी पुढील सत्कार करावा. कुमारी भूमिका अशोक फडतरे 87.33 कला विभाग प्रथम व सर्व विभाग तृतीय. कुमारी आदिती संदीप देसाई 86.83 सायन्स विभाग तृतीय. तिचा सत्कार एम ए पाटील सरांनी करावा ही विनंती. यानंतर श्री प्रकाश पुदाले सर यांना विनंती की त्यांनी पुढील सत्कार करावे. कुमारी प्रतिज्ञा ज्ञानेश्वर पेटकर 85.17 पीसीबी ग्रुप मधून जनरल सायन्स विभागातील गुणवंत विद्यार्थिनी. कुमारी साक्षी नितीन जाधव 80.83 पीसीबी ग्रुप जनरल सायन्स विभागातील गुणवंत विद्यार्थी. हिचाही सत्कार सन्माननीय प्रकाश पुदाले साहेब यांनी करावा ही विनंती. सन्माननीय संचालक श्री अजित पाटील सर यांना विनंती की त्यांनी पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. कुमारी पुत्र राजेंद्र कांबळे 79.67 कॉमर्स विभाग तृतीय. पुढील सत्कार श्री अजित पाटील सर यांनी करावा. कुमारी सुप्रिया धोंडीबा लोखंडे 79.67 कॉमर्स विभाग तृतीय. यानंतर प्रशालेचे प्राचार्य आदरणीय श्री एस सामंत यांना विनंती की त्यांनी पुढील सत्कार करावा. कुमार सुशांत मल्लिकार्जुन दासा 84% आर्ट्स विभाग द्वितीय. या विद्यार्थ्याचं विशेष सांगावंसं वाटतं. नाविन्याची आस, उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय, अचूक नियोजन, अभ्यासाची कास, आव्हानांचे भान आणि परिस्थितीची जाण तुझ्याकडून शिकावी. आम्हाला तुझा अभिमान आहे सुशांत. यानंतर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही गायकवाड सर यांनी पुढील सत्कार करावा. शिवानी वैभव पवार 80.20 आर्ट्स विभाग तृतीय. धन्यवाद मॅडम. यानंतर माध्यमिक विभागातील सत्कार संपन्न होत आहे. तुमच्या मोकळ्या भरारीसाठी अवघं आकाश खुलं आहे. तुमच्या प्रत्येक स्वप्नांना आमच्या साथीचं बळ आहे. इयत्ता 10वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होत आहे. सर्वप्रथम लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर मधील सर्व तुकड्यांमधून प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी रेवती रघुनाथ जाधव हिचा सत्कार संपन्न होत आहे. मी संस्थेच्या अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ यांना विनंती करते की त्यांनी रेवतीचा सत्कार करावा. रेवती आणि तिचे पालक इथं उपस्थित आहेत. पालकांनी पण तिच्या सत्कारासाठी पुढे यायचं आहे. रेवतीला इयत्ता 10वी मध्ये 97.40% मार्क्स मिळालेले आहेत. ती सर्व तुकड्यांमधून प्रथम आलेले आहेत. त्याचप्रमाणे गणित विषयामध्ये सुद्धा तिला 100 पैकी 100 मार्क मिळवून सर्वप्रथम ते आलेले आहेत. यानंतर लकी विद्या मंदिर मध्ये SSC बोर्डामध्ये दुसरी आलेली विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा सतीश फाळके हिचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय डॉक्टर आशाताई पाटील तथा माई यांनी करावा. ऋतुजाचे पालक आणि ऋतुजा यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. ऋतुजा फाळकेला 96.80% गुण मिळालेले आहेत. तसेच विज्ञान विषयामध्ये 100 पैकी 96 गुण मिळवून विज्ञान विषयामध्ये प्रथम क्रमांक तिने प्राप्त केलेला आहे.
प्रशालेमध्ये 3रा क्रमांक मिळवलेल्या सत्यजित दीपक कुंभार याचा सत्कार इथं संपन्न होत आहे. सत्यजित आता इथं उपस्थित नसला तरी त्याचे पालक इथं उपस्थित आहेत. त्याच्या पालकांना विनंती की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं आणि संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाश पुदाले साहेब यांना विनंती त्यांनी सत्यजितच्या पालकांचं सत्कार करावा. सत्यजित कुंभार याला बोर्ड परीक्षेमध्ये 95.60% गुण मिळवलेले आहेत. त्याचप्रमाणे समाजशास्त्र विषयामध्ये 100 पैकी 96 गुण मिळवून तो सर्वप्रथम आलेला आहे. यानंतर 4था क्रमांक मिळवलेली कुमारी तेजस्विनी दाजी सिसाळ हिचा सत्कार मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री एम ए पाटील सर यांनी करावा ही विनंती. तेजस्विनी आणि तिचे पालक यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. शिसाळ सरांची ही कन्या आहे. तेजस्विनीला बोर्ड परीक्षेमध्ये 95.20% गुण मिळवलेले आहेत. त्याचप्रमाणे हिंदी विषयामध्ये 100 पैकी 95 गुण व समाजशास्त्र विषयामध्ये 100 पैकी 96 गुण मिळवून ती त्या विषयामध्ये सर्वप्रथम आलेली आहे. तसेच प्रशालेमध्ये 5वा क्रमांक मिळवलेली कुमारी हर्षल अरविंद पुचडे हिचा सत्कार संपन्न होत आहे. संस्थेचे सदस्य माननीय श्री अजित पाटील सर यांना विनंती त्यांनी हर्षल पुचडेचा सत्कार करावा. तसेच हर्षल आणि तिचे पालक यांना विनंती त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावे. हर्षल पुचडे हिला 94.40% गुण मिळालेले आहेत. तसेच मराठी विषयामध्ये 100 पैकी 95 गुण मिळवून ती सर्वप्रथम आलेली आहे. यानंतर टेक्निकल विषयामध्ये सर्वप्रथम आलेला विद्यार्थी तेजराज अजित पाटील याचा सत्कार संपन्न होत आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री एस सावंत सर यांना विनंती त्यांनी तेजराजचा सत्कार करावा. तेजराजला टेक्निकल विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर वोकेशनल विभाग गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री रामचंद्र पाटील दत्तभाऊ यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. कुमारी अश्विनी श्रीकांत कोळी 78%, बँकिंग फायनान्स प्रथम क्रमांक. विद्यार्थिनी बरोबर पालकांनी यावे. यानंतर पदशिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई यांना विनंती की त्यांनी पुढील सत्कार संपन्न करावा. कुमारी अपर्णा अनिल पाटील 75.17%, ऑफिस मॅनेजमेंट द्वितीय क्रमांक. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश पुदाले सर यांनी पुढील सत्कार संपन्न करावा. कुमारी अस्मिता चंद्रकांत राडे 68.17%, ऑफिस मॅनेजमेंट तृतीय क्रमांक. पालक आले असतील तर त्यांनी पुढे यावं. धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. तुमच्या मनगटातील बळाने आभार जिंकले, तुमच्या शब्दांनी मने जागवली. उगवत्या पिढीचे आपण नायक आहात, उज्ज्वल परंपरेचे आपण पाईक आहात. आज तुमच्या ज्ञानाला वंदन. म्हणूनच हा सत्काराचा सोहळा आज इथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचा सुद्धा मोलाचा वाटा असतो. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये पराक्रमी तर दुर्योधनी होता, पण विजय झाला मात्र अर्जुन. कारण दुर्योधनाला लाभलेला मार्गदर्शक होते शकुनी मामा आणि अर्जुनाला मार्गदर्शक मिळाले होते श्रीकृष्ण. म्हणूनच या ठिकाणी विद्यार्थी यशस्वी करण्यामागे शिक्षकांचा हात आहे. म्हणून शिक्षकांचा सुद्धा सत्कार संपन्न होत आहे. सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री एस सावंत सर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील दत्तभाऊ यांनी करावा अशी त्यांना विनंती. गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांचा इथं 10वी 12वीला शिकवणाऱ्या तसेच मुख्याध्यापक उपमुख्याध्यापकांचा सत्कार संपन्न होत आहे.
सावंत सरांचा सत्कार संपन्न होत आहे. सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांनी हे लेख संपादन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही गायकवाड सर यांचा सत्कार उपाध्यक्षा माई यांनी करावा अशी त्यांना विनंती. त्याचप्रमाणे HSC व्होकेशनल विभागाच्या उपप्राचार्या डॉक्टर युडी पाटील मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी प्रकाश पुदारे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. सुपरवायझर RP कदम सर यांचा सत्कार माननीय श्री M.A. पाटील सर यांनी करावा अशी विनंती. या ठिकाणी 10वी आणि 12वीला मार्गदर्शन करणारे जे सर्व शिक्षक उपस्थित आहेत त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांचा सत्कार संपन्न होत आहे. येवले सर यांचा सत्कार अजित पाटील सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. सर्व शिक्षकांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी 10वी 12वीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार संपन्न करावा ही विनंती. 12वी शिकवणारे सर्वप्रथम सर्व शिक्षक यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. सर्व ज्युनियर विभाग स्टाफ यांनी पुढे यावं. हृदयातल्या आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार, काळजातल्या मायेचे संचित म्हणजे सत्कार, कर्तृत्ववान मस्तकावर सन्मानाचा सिरपेश म्हणजे सत्कार. म्हणूनच आजच्या आदर्श विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या आदर्श शिक्षकांचेही सत्कार. ज्युनियर विभागाच्या शिक्षकांनी सुद्धा पुढे यावे. नेम पवार सर, ओ सर, देसाई सर, बाहेर असणारे सर्व शिक्षक बंधू, यानंतर इयत्ता 10वीला शिकवणारे सर्व शिक्षकांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं ही विनंती. माध्यमिक विभागाकडील सर्व शिक्षक सर्व शिक्षकांचा सत्कार संपन्न होत आहे. प्रमाणे कार्य बहरले आले फळा, सत्काराच्या पुष्पमाला अर्पुया यांच्या गळा.
यानंतर मनोगत व्यक्त होत आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती त्यांनी स्थानापन्न व्हावे. त्यांना विनंती त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आपल्या रामभाऊ उपाध्यक्ष पुजारी साहेब, मॅनेजिंग कमिटी चेअरमन M.A. पाटील सर, संचालक अजित पाटील, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर, पुन्हा ज्युनियर कॉलेजचे गायकवाड सर आणि सर्व स्टाफ, लेडीज आणि जेंट्स, या सगळा स्टाफ आणि ज्या विद्यार्थ्यांनी एवढं भरघोस यश मिळवलं ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक. संस्थेनं तुम्हाला जे काही मदत करायची ती मदत करण्यासाठी जे काही करण्याचं आमच्याकडे होतं ते आम्ही सगळं केलेलं आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना मला विशेष आनंद होतो की आमच्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतले. कारण प्रत्येक यांचं तुम्ही बघितलं अहवाल की जे अगदी बिलो ॲव्हरेज होते त्यांना सुद्धा त्यांनी पासच्या ह्याच्यामध्ये आणून सोडलं. त्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत, जागृत पालक म्हटलं येईल, कारण पालक सुद्धा जागृत असणं फार महत्वाचं आहे. कारण नुसतं शिक्षकांच्या प्रयत्नांनी यश मिळेल, पण उत्तुंग यश मिळायचं असेल तर पालक सुद्धा त्यामध्ये सहभागी असणं आवश्यक आहे. आपला विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करतो की नाही, त्याला व्यवस्थित जेवण खाण आपण दिलं पाहिजे. कारण काय आहे, जॉब करणाऱ्या स्त्रिया असतात त्यावेळेला मुलांच्याकडे थोडं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. आपल्या इथं साधारण असे पालक आहेत की जे घरामध्ये असतात ते विद्यार्थ्यांचं पूर्णपणे लक्ष देतात, पण जॉब करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील त्या सुद्धा आता इतक्या जागरूक झालेल्या आहेत की मुलांना 4 गोष्टी जास्त आवश्यक असतात. त्यांची शारीरिक प्रकृती चांगली असली पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, त्यांना जेवण चांगलं गेलं पाहिजे, त्यांची मानसिक अवस्था चांगली असली पाहिजे, म्हणजे घरातलं वातावरण सुद्धा चांगलं असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी जे मनन चिंतन वाचन केलेलं असते ते विद्यार्थ्यांनी शांतपणे त्याची उजळणी करणं आवश्यक असते. तुम्ही सगळ्यांनी जे काही प्रयत्न केलेत त्यामध्ये आमच्या संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन करून मी छोटंसं भाषण रूपामध्ये संपन्न होत आहे. गुलाब पुष्प देऊन सर्व जे शिक्षकेतर कर्मचारी असतात ते नेहमीच प्रत्येक कार्यक्रमासाठी वर्ग उपलब्ध करून देणे, सर्व सोयी करणे हे कामं करत असतात. तर त्यामुळं सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार इथं संपन्न होत आहे. बंगाल मामा यांना विनंती, त्यांचा सत्कार इथं संपन्न होत आहे. संस्थेच्या अध्यक्षांनी बंगाल मामांचा सत्कार करावा ही विनंती. यानंतर इयत्ता 10वी मध्ये ज्यांनी यश संपादन केलेले आहे त्या विद्यार्थ्यांचं मनोगत इथं व्यक्त होत आहे. प्रथम इयत्ता 12वी मध्ये आलेली कुमारी भूमिका अशोक फडतरे ही आपलं मनोगत इथं व्यक्त करत आहे. तिला विनंती, तिनं आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम सर्वांना नमस्कार. येथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्रमुख अतिथी, प्रशालेचे शिक्षक वर्ग, सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांना नमन. प्रथमतः मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते. त्यांचे पालक, त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन व इतर मार्गदर्शकांचे देखील अभिनंदन. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात 10वी आणि 12वी ही वर्षे महत्त्वाची असतात.
माझ्या या 12वीच्या वर्षात मला साथ देणारे माझे आई वडील, तुम्ही सर्व शिक्षक, यामुळेच मी आज या क्षणापर्यंत पोहोचू शकले. खरे तर मला मिळालेले गुण हे माझे नव्हेतच ते मला शिकवणाऱ्या शिक्षकांचे आहेत असे मला वाटते. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला हळुवारपणे आकार देत मडके घडवतो, त्याप्रमाणे तुम्ही सर्व शिक्षकांनीच आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला, योग्य वाट दाखवली. हे 12वीचे वर्ष कधी सुरू झाले आणि कधी संपले हे समजलेच नाही. असे म्हणतात, विद्यार्थी हे शिक्षकांचा आरसाच असतात. ज्याप्रमाणे शिक्षक वाट दाखवतात त्याप्रमाणे विद्यार्थी त्या वाटेवर चालत राहतो. इतके नकळतपणे त्याच वाटेवर चालत मला आज इथपर्यंत पोहोचवण्यात तुम्हा सर्वांचा मोठा वाटा आहे. 12वी संपली म्हणून ती वाट संपत नाही. मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक व्यक्तींनी 12वी पर्यंतच नाही तर त्यानंतरही आमची वाट चुकू नये यासाठी दूरदृष्टीतून योग्य दिशा दाखवली. शिक्षकांचे शिकवणे तर चांगले असतेच, पण त्यांचे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या पद्धतीने शिकवणे, एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी त्यांनी वापरलेल्या टेक्निक, अभ्यासात इंटरेस्ट वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, या सर्व गोष्टी मलाच नव्हे तर प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना इथेपर्यंत पोहोचवण्यासाठी परिपूर्ण ठरले असते. माझ्यासाठी 12वी हा छोटासा भाग आहे. ही माझ्या यशाची पहिली पायरी आहे, कारण भविष्यात अजून खूप पुढे जायचं आणि खूप पुढे काही करायचंय. 12वी ही खरी सुरुवात आहे आणि या माझ्या सुरुवातीला तुम्ही सर्वांनी थोडासा हातभार लावला, पुढची वाट दाखवली. शिक्षकांचा, मला वैयक्तिक सांगायचं झालं तर शिक्षकांचा सर्वात आवडता गुण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. ज्या दूरदृष्टीतून त्यांनी मला वाट दाखवली त्या वाटेवर मी कायम चालत राहीन अशी मी त्यांना खात्री देते. त्या वाटेवर चालत राहीन आणि आपल्या शाळेचे, आपल्या कॉलेजचे, आपल्या संस्थेचे नाव पुढे नेईन असे आश्वासन देते आणि माझे मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भूमिका. जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्याच पदरात आहे असं नाही, पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाही आणि म्हणूनच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केलं. यानंतर कुमारी प्रतिज्ञा ज्ञानेश्वर पेटकर हिने थोडक्यात आपलं मत मांडावं. नमस्कार, मी प्रतिज्ञा पेटकर. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. आज 2च शब्दात मी माझ्या अवघ्या 2 वर्षांचे मनोगत तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे. खरं तर 2 वर्ष म्हणजे 730 दिवस, पण या 730 दिवस कसे गेले ते कोणाला कळालंच नाही, कारण वेळ कधीच कोणासाठी थांबत नसते. पण इथल्या प्रत्येक शिक्षकाने त्यांचा जीव ओतून खूप आत्मीयतेने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप काही केलंय, जे कशातच मोजले जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी त्यांचे खूप मनापासून आभार करते. प्रत्येकाने मला खूप आशीर्वाद दिला पण मला थोडंसं वाईट पण वाटत आहे. आनंद जितका होतोय तेवढाच, कारण काही शिक्षकांच्या माझ्याकडून थोड्या जरा जास्त अपेक्षा होत्या पण त्या माझ्याकडून पूर्ण झाल्या नाहीत, त्यासाठी सॉरी सुद्धा. आणि खरं हे आयुष्याचा शेवट नाही ना. ही संधी जरी मला भेटली नसेल तर अनेक संधी माझ्या आयुष्यामध्ये इथून पुढे येणार आहेत आणि त्या संधीचं सोनं तुमच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने मी नक्कीच पूर्ण करेन. व अशी दृढ इच्छा मी मनामध्ये माझ्या बाळगते व तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी सदैव राहू दे. कारण शिक्षणाशिवाय किंवा शिक्षणापेक्षा मोठे कोणतेही वरदान नाही आणि अभ्यासापेक्षा आणि आपल्या कष्टापेक्षा कोणतेही मोठे आशीर्वाद आपल्याला भेटत नसतो. शेवटी मी इतकंच म्हणेन की सहवास सुटला म्हणून कधी सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून कधी सोबत सुटत नाही आणि फक्त निरोप दिल्याने कधी नाते तुटत नाही, निरोप दिल्याने कधी नाते तुटत नाही. अँड थँक्यू सो मच फॉर ऑल माय लवली टीचर्स फॉर गायडिंग मी अँड मोटिवेटिंग मी ॲट एव्हरी मोमेंट ऑफ माय लाईफ. वन्स अगेन थँक्यू. धन्यवाद प्रतिज्ञा. नक्कीच येणाऱ्या संधीचं तू सोनं करशील. यानंतर विशेष आपल्यासमोर आता येणार आहे सुशांत मल्लिकार्जुन कासाळ, यालाही आपलं मनोगत मांडायचंय. Really, it was nice journey with everyone for 2 years. आणि सर्वांना फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. आज मला एक गोष्ट सांगावी वाटली की इतक्या मुलांमध्ये फॉर्च्युनेटली मी पर्सेंट कितीवर बसलो हे महत्त्वाचं नाही, फक्त आमच्या क्लासमधून तर मी एकटा बसलो. थोडं पण
वाईट वाटलं. असाच मला एक इन्सिडेंट आठवतो माझ्या लाईफमधला की 2018मध्ये मी हिंगोलीला एका कॉम्पिटिशनसाठी गेलो होतो. त्यावेळी मी एका डिस्ट्रिक्टला म्हणजे कोल्हापूरला रिप्रेझेंट करत होतो. म्हणजे मी त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत होतो आणि तिथं माझ्यासमोर 4,500 लोक बसले होते आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधून आमच्या टीमचे 22 लोकांमधून माझा एकट्याचा सेकंड नंबर बसला. आणि त्यावेळी जी फिलिंग होती ना, इट वॉज रिअली अमेझिंग. अँड तसंच ते आज पण वाटते थोडं की आज खूप छान झालं. अशा खूप लाईफ मोमेंट्स येत असतात आणि अजून लाईफमध्ये खूप काही करायचं आहे. जसं की 2018ला मी एका डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केलं कोल्हापूरला. तसंच मला आपल्या इंडियाला एक दिवस असा यावा की मी आपल्या इंडियाला इंटरनॅशनल लेवलवर रिप्रेझेंट करावं. त्यासाठी मी आता IR एड्युकेशन घेतो पुढं. आणि मागच्या वर्षी रायपूरला आमचं गोल्डन बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड झालं. मी एका टीमसोबत रायपूरला होतो 8 दिवस. आणि ह्यावर्षी पण खूप अमेझिंग मोमेंट मला मुंबईला मिळाले. आणि त्याचबरोबर आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी सगळ्यांना स्पेशली थँक्यू म्हणू इच्छितो. आमचे सावंत सर आणि गायकवाड सर, स्पेशली नाव घ्यावं असं वाटतं ते म्हणजे सर्व टीचरांचं आणि सर्व आमच्या स्पेशल सरांचं. प्रत्येक वेळी सगळ्यांनी मला उत्कृष्ट एकदम अमेझिंग गायडन्स केलं. आय कांट इमॅजिन, आय कांट काउंट देम what was the cost of that. I can't tell you, but it can be seen in my marks and my in success. So मला आज खूप छान वाटलं की एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो. सॉरी फॉर दॅट की मी थोडा जास्त वेळ घेतोय. की काल एक स्टोरी वाचली मी. लाईफमध्ये आपण असं सक्सेस मिळवावं की एक दिवशी सचिन तेंडुलकर आणि आपली इंडिया टीम ऑस्ट्रेलियावर खेळत होती. सचिन क्रीजवर होता आणि ब्रेव हॉग नावाच्या एका बॉलरने त्याला आउट केलं आणि तो क्लीन बोल्ड झाल्यानंतर बॅट घेऊन परत गेला पवेलियनमध्ये. आणि मॅच संपल्यानंतर त्या ब्रेवने सचिनचा ऑटोग्राफ घेतला आणि त्यानंतर तो त्याच्या लाईफमध्ये परत कधीच समोर आला नाही. प्रत्येकाने पण असं सक्सेस मिळवावं, असं प्रत्येक डिफिकल्टीवर एल्युसीवर असं सोल्युशन काढावं की ती डिफिकल्टी लाईफमध्ये परत जरी आली किंवा ती येताच कामाने आणि आली तर सहज ओव्हरकम करता यावं. त्यासाठी आय एम रिअली थँक्यू फॉर दिस कॉलेज. स्पेशली कॉलेजचे सचिव शिंदे सर. आणि मी एका व्यक्तीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलामांना इमॅजिन करतो, पाहतो. ते म्हणजे माननीय श्री पागे सर. त्यांचंसुद्धा अतिशय उत्कृष्ट योगदान माझ्या लाईफमध्ये होतं. त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. आणि कॉलेज सोडून जाताना खूप खूप सॅड वाटते. थँक्यू. सुशांत, तुझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे शिकले उत्कर्षाची सर तू करीत राहावीस, कधी वळून पाहता आमची स्मरावी. तुझ्या इच्छा आकांक्षांच्या वेलू गगनाला भिडू दे, तुझ्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे, हेच आमच्या शिक्षकांकडून तुझ्यासाठी मागणं असेल. यानंतर माध्यमिक विभागातून मनोगत व्यक्त करते कुमारी ऋतुजा सतीश फाळके. तिनं आपलं मनोगत व्यक्त करावं. इथे उपस्थित मान्यवर, गुणवंत विद्यार्थी आणि पालक वर्ग, सर्व शिक्षक, सगळ्यांना माझा नमस्कार. मी ऋतुजा सतीश फाळके यावर्षी इयत्ता 10वीमध्ये शिकत होती. 10वीचं वर्ष हे खूप महत्त्वाचं असतं. 8वीपर्यंत आपण मज्जा मस्ती करतो, पण 10वीत तितक्याच सिरियसली अभ्यास करणं हे महत्त्वाचं असतं. कन्सिस्टन्सी, प्रॉपर प्लॅनिंग केल्याने चांगली टक्केवारी पडतेच. मला या जर्नीमध्ये 10वीचं वर्ष हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सक्सेसकडे वाटचाल करताना हे आपलं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे 10वीत सिरियसली अभ्यास करून चांगली टक्केवारी पाडणं हे महत्त्वाचं आहे.
यामध्ये मला माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं. त्यासोबत माझ्या आई वडिलांचा सपोर्ट आणि मोटिवेशन याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. आपल्या शाळेतील शिक्षक हे चांगले शिकवतातच, त्यासोबत चांगला सपोर्टही करतात. त्याबद्दल सर्वांचे थँक्यू आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना माझ्याकडून अभिनंदन. धन्यवाद. MCVC विभागाकडील कोण विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत का? नाव कुणाचं आलेलं नाहीये. MCVC विभागाकडून आपलं मनोगत व्यक्त करत आहे. माझे नाव अपर्णा अनिल पाटील, इयत्ता 12वी ऑफिस मॅनेजमेंट इयत्ता 12वी. इथे जमलेल्या सर्व पालक व माता भगिनी यांचे खूप खूप आभार आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. ज्योती जाधव ही सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करीत आहे. इथे उपस्थित सर्व शिक्षक, पालक व सर्व गुणवंत विद्यार्थी या सर्वांना माझा नमस्कार. आज इथे आपल्याला सत्कारासाठी बोलवलं होतं आणि आज जे यश सर्वांनी मिळवले ते फक्त आणि फक्त या शाळेतल्या शिक्षकांमुळे. सर्वांनीच आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबरोबरच मार्गदर्शनाबरोबरच आम्हाला सर्वांनी सपोर्ट सुद्धा केला, मोटिवेट केलं. त्याबद्दल सर्व शिक्षकांचे मी आभार मानते आणि इथे आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. पालकांच्या मधून कोण मनोगत व्यक्त करणार असेल तर प्रातिनिधिक स्वरूपात पालकांनी सुद्धा मनोगत व्यक्त करावं. सत्यजित कुंभार याचे पालक इथं मनोगत व्यक्त करीत आहेत. सर्वांना प्रथम माझा नमस्कार. सत्कार समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठापुढील तुम्ही सगळे सन्माननीय. पहिल्यांदा 12वी, इयत्ता 12वी, इयत्ता 10वी या सगळ्या वर्गांच्या विविध विभागातून गुणवंत विद्यार्थ्यांचे मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्याच्यानंतर या गुणवंत विद्यार्थ्यांच्यासाठी ज्यांनी जीव ओतून त्यांना शिकवलं त्या सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षिका या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी प्रत्येक क्षण आणि क्षण विद्यार्थ्यांसाठी दिला. कधी वेळेचा विचार केला नाही का कुठल्या वैयक्तिक घरच्या अडचणींचा विचार न करता सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व काही देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्व शिक्षकांच्यामुळं, या संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्यामुळं आणि संस्थेतले सगळे शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळं हे विद्यार्थ्यांना यश मिळाले. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा, विद्यार्थ्यांच्या पाठीमागं त्यांचे खंबीरपणे उभे राहणारे आई वडील, त्यांचे आजी आजोबा, या सर्व आई वडिलांचे आणि आजी आजोबांचे किंवा घरातल्या इतर कुटुंबियांचे, या सर्वांचा त्यांच्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मी आवर्जून सांगेन, माझी दोन्ही मुलं सर या शाळेत शिकली. इयत्ता 5वीला माझी पहिल्यांदा मुलगी सायली दीपक कुंभार, तिला देखील असंच उत्तुंग यश मिळालं. आणि माझा मुलगा सत्यजित दीपक कुंभार. या 6 वर्षामध्ये मी खूप वेळा या शाळेमध्ये आलो. शाळेत आल्यानंतर इथला सगळे शिक्षकेतर कर्मचारी आलेल्या माझी चौकशी करायचे. म्हणजे इतर पालकांचे देखील ते करतातच. बस सर काय काम आहे, कुणाकडे काम आहे. आणि ज्यांच्याकडे माझं काम होतं, ज्या शिक्षकांच्याकडे काम असायचं, ते शिक्षकांनी देखील उत्स्फूर्तपणे मदतीची भूमिका घेतली. खूप पहिल्यांदा 5वी ते 7 या मुलांना आता यश मिळालं. पण 5वी ते 7वी मध्ये शिकवणारे जी त्यांची खालची सर तुमची टीम आहे, अतिशय उत्कृष्ट टीम आहे. त्या सगळ्या शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर ज्यांनी या यशाला यशू शिखरावर माझ्या मुलांना नेलं किंवा या मुलांना नेलं,
त्या 8वी पासून 10वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व विषयाच्या सर्व सन्माननीय गुरुवर्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. कारण माझ्या मुलांसाठी आमच्यापेक्षा देखील या शाळेनं त्यांना घडवण्यामध्ये मोठा वाटा उचलला. कसल्याही प्रसंगामध्ये त्यांनी म्हणजे नकारार्थी भूमिका कधी घेतली नाही, हे मला इथं आवर्जून सांगावं लागेल. या सगळ्यांचं अभिनंदन केल्यानंतर ज्या काही वर्गाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, मग ज्या मैदानावर माझी मुलं बागडली खेळली, ज्या मातीने त्यांना खेळणं शिकवलं, त्या मातीला देखील माझा मानाचा मुजरा आहे. ज्या झाडांनी माझ्या मुलांना किंवा इथल्या मुलांना सावली दिली, त्यांचं देखील मी मनापासून आभार. या शाळेतला प्रत्येक घटकानं माझ्या मुलांना कसं वागायचं, कसं बोलायचं, कुणाशी कसं वागावं हे शिकवलं. या सगळ्या घटकांना मनापासून खूप खूप आभार मानतो. अगदी प्राचार्य सावंत सर यांना जरी भेटायला कधी गेलो तर त्यांनी उत्स्फूर्तपणे मनापासून मदतीची भूमिका घेतली. मग आमचे कदम सर असतील, एस.एन. कुंभार सर असतील, त्यांच्या मॅडम असतील, कुणाची नावं घ्यावी, ओळीनं सगळ्यांची नावं घ्यावी असं वाटतं. कारण इतका चांगला स्टाफ पुन्हा माझ्या मुलांना मिळत नाही. म्हणून मी या सगळ्या स्टाफचं आणि या शाळेचं, या संस्थेचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून कोण पालक आपले मनोगत व्यक्त करणार असतील तर? सन्माननीय पालकवर्ग आणि व्यासपीठावरील सर्व शिक्षक यांना मला खरं तर धन्यवाद द्यायचा आहे की त्यांच्यामुळं आज आमची मुलं समोर आली आणि त्यांच्यामुळं आज आम्ही इथं येऊन समोर बसलो. आज त्यांच्यामुळंच आमचं नाव रूपाला आलं. खरं तर इथं येण्याचं आम्हाला धाडस होत नव्हतं, पण आज त्यांची जी शिकवायची तयारी किंवा आज त्यांच्या चेहऱ्यावर जी खरं इथं येण्याचं एक काम होतं की आज शिक्षकांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर जी येणारी चकाकी जाळे ते आम्हाला पण पाहिजे होती. का तर तुम्ही आजपर्यंत जे कष्ट घेतलेत, जे मुलांना शिकवले, मुलं फक्त आमच्याशी संध्याकाळी 5 नंतर असतात, सकाळी 8 वाजेपर्यंत असतात, पण तिथून पुढचा वेळ फक्त मुलं ही फक्त शिक्षकांच्याकडे असतात. त्यांना सरळ वळण लावण्याचं काम हे सर्व शिक्षकांनी केलेलं आहे आज. आणि त्यांच्यामुळं त्यांचं मी खूप अभिनंदन करते. त्यांच्यामुळं आज मी पण इथं येऊन बोलले ना, माझ्या मुलींमुळं मी पुढे येऊन आज बोलण्याचंही धाडस केलं. त्यामुळे सर्वांचं अभिनंदन करते आणि सर्व विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करते. थांबते. धन्यवाद. आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांविषयी सांगणं फारच थोडंसं बघायला गेलं तर आम्हालाही या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. या विद्यार्थ्यांसाठी सांगावंसं वाटतं की तुम्ही सर्वांनीच गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी आणि वाऱ्याकडून वेग घ्या प्रगती पथावर अग्रेसर होण्यासाठी. तुम्हा सर्वांना आमच्या प्रशालेकडून खूप खूप शुभेच्छा. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजेत आभार. HSC वोकेशनल विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर UD पाटील मॅडम यांना विनंती की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. माझ्याकडं शेवटचं गोड काम आलेलं आहे ते म्हणजे आभार प्रदर्शन करणं. तर आजचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आमचे नेहमी प्रेरणास्थान असणारे मार्गदर्शक आमच्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील भाऊ हे या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन इथं आले. त्यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला, उपस्थिती लावली, त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीनं सर्व विभागांच्या वतीनं त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या आमच्या आदर्श उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील माई यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आमच्या उपयोगाला येतं. अगदी कुठलीही गोष्ट आम्ही आमच्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळांच्या
सभासदांकडे मागू दे, ती कुठलीही गोष्ट नाही म्हणत नाहीत. थोडाफार विलंब होतो नाही असं नाही, पण ते आमच्या नेहमीच मागण्या पूर्ण करतात, त्यामुळं माईंचं आभार. त्यानंतर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीयुत प्रकाश भाऊ पुदाले साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी केला, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्यानंतर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्रीयुत M.A. पाटील सर नेहमीच आम्हाला पावलोपावली मार्गदर्शन करत असतात, तेही उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचबरोबर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री गणेश भाऊ पाटील या ठिकाणी आले, त्यांनी विद्यार्थ्यांचा गुणवंत सत्कार केला, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक, नेहमीच मार्गदर्शन व प्रेरणास्थान असणारे आमचे माननीय श्रीयुत A.S. सावंत सर यांनी या ठिकाणी उपस्थिती लावून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला, त्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्रीयुत V.V. गायकवाड सर, माध्यमिक विभागाचे सुपरवायझर श्रीयुत R.P. कदम सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच माध्यमिक विभाग, ज्युनियर कॉलेज विभाग व HSC व्होकेशनल विभागातील सर्व अध्यापक बंधू आणि भगिनी हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचबरोबर माईक व्यवस्था, बैठक व्यवस्था, सूत्रसंचलन, रांगोळी या विभागामध्ये काम करणारे सर्व आमचे सदस्य यांनी मनापासून काम केलं व अतिशय उत्कृष्ट संयोजन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व विभागातील आलेले पालक, बंधू आणि भगिनी यांचेही मी आभार मानते. तसेच आमच्या प्रशालेतील शिक्षकेतर जे काही कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करते व त्यांच्या पुढील वाटचालीला मी हार्दिक शुभेच्छा देते आणि या विद्यार्थ्यांचं परत एक वेळ गोड कौतुक करते. त्यांनी खूप मोठं व्हावं आणि आमच्या शाळेचं नाव मोठं करावे ही सदिच्छा मी व्यक्त करते आणि आमच्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाला मी हमी देते की पुढील वर्षी याच्यापेक्षाही चांगला निकाल लावतो आणि आजचं मी आभाराचं जे काम आहे ते इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.